हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मला एक विचारायचं अपूर्वाजी, तुमच्या कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन वाचताना माझ्या मनात एक विचार आला. तो हा आहे की जर पुढे जाऊन हा प्रोजेक्ट जर मध्येच थांबला तर त्याचं नुकसान पण अर्धर्ध असणार. अगदीच. आज आपण सगळे एकत्र मंदिरात गेलो, किती छान वाटलं. हे घरी आल्यानंतर आम्ही सगळे एकत्र देवळात गेलो. असं वाटलं की जणू जुने दिवस पुन्हा आले. मला जायला हवं सोहन. दादा खूप रागात होता. तो तुलाही. कल्याणी पूजा का नाही अजून आली? तिला बँकच्या एक्झामची तयारी करायची आहे म्हणून आपल्या मैत्रिणीकडे नोट्स घ्यायला गेली. इकडे लक्ष दे. कृष्णा, कृष्णा, आई बोला. हा हार कसा आहे? हा हार, हा तर खूपच सुंदर आहे. कोणाचा आहे? हा हार आतापर्यंत तरी माझा होता, पण आता माझा नाहीये. मग आई, हा हार आता कोणाचा होणार आहे? आईचा हार आहे, आणखीन कोणाचा असणार? आई, तुला याचा डिझाईन बदली करायचा होता ना? नाही, हा हार मला आता कोणाला तरी द्यायचा आहे. आई, मला हा हार पहिल्यापासूनच आवडत होता, पण मी जेव्हाही मागितला ना, तू मला अजिबात दिला नाहीस. सो फायनली आता हा हार तू मला देतेस ना? आई, हा खूप दिवसापासून विचार करत होते की हा हार सुनबाईला द्यावा, कारण या हारावर सुनबाईचाच हक्क आहे. नाही नाही आई, मी हा हार कसा घेऊ शकते? हा तर तुमचा आहे. ही आपल्या खानदानाची परंपरा आहे तृष्णा. या घरची सासू आपल्या सुनेला तो हार देते आणि म्हणून या हारावर तुझा अधिकार आहे आता.
तृष्णा, आई जर एवढ्या प्रेमाने देते तर घे ना. खरंच कल्याणी, हा हार तू आज तृष्णाला देऊन तिला या घरची सून असण्याचा पूर्ण सन्मान दिलायस. आज मी खूप आनंदी आहे. ज्याचा अधिकार ज्याच्यावर आहे त्याला मिळायला हवा आणि हारावर अधिकार सुनबाईचा आहे. पण आई, हा हार पूजाला पसंत आहे. हा तुम्ही तिलाच द्या. नाही सुनबाई, या हारावर तुझाच हक्क आहे आणि पूजाला आवडलाय तर मी तिच्यासाठी दुसरा बनवेन. तृष्णा, बाळा, या हाराला कल्याणीने आपल्या जीवापेक्षा पण जास्त जपलंय आणि मला अशी आशा आहे की तूही त्याला जपून ठेवशील. ही माझ्या आजीची शेवटची निशाणी आहे. हो बाबा. बाबा, हा नुसता हार नाहीये, पण या घराची सून होण्याचा मान आहे आणि मी आयुष्यभर या हाराला जपून ठेवेन. वेळ मिळाला तुला इथे यायला. अगं तू असं का बोलतेस? असं कधी झालंय का की तू बोलवलंस आणि मी आलो नाही? नाही, असं झालं तर नाहीये, पण हो, मला काल वाट खूप बघायला लावलीस. कुठे होतास रे काल तू? किती वाट बघायला लागली मला. एक फोन नाही, मेसेज नाही. काल ते ऍक्च्युली मी ऑफिसच्या कामात अडकला होतास का? नाही, असं काही नाहीये. मग काय कारण आहे? खरं तर मी सांगते आकांक्षा. मेनका, तू इथे? काल सोहन माझ्या बरोबर होता आकांक्षा, म्हणून तुला भेटायला येऊ नाही शकला. सुकन्या आमच्या कन्या. काल सोहन माझ्या बरोबर होता आकांक्षा, म्हणून तुला भेटायला येऊ नाही शकला. सॉरी हा आकांक्षा. ब्रोच्या वागण्यामुळे काल माझा मूड खूप खराब होता, म्हणूनच मी सोहनला बोलवून घेतलं. दोघांच्या बोलण्यामध्ये वेळेचं भानच राहिलं नाही आकांक्षा. आकांक्षा, जर सोहन माझ्या घरी आला नसता काल तर माहित नाही माझं काय झालं असतं. आता येईल खरी मजा. आकांक्षाला हे कधीच आवडणार नाही की सोहन तिला सोडून माझ्या बरोबर राहिला. हे तू बरोबर नाही केलंस मेनका. आकांक्षा, काहीही बोलण्याआधी तू माझं एकदा ऐकून घे. नाही सोहन, मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. मला फक्त मेनकाशी बोलायचं. हे तू योग्य नाही केलंस मेनका. तू मला तुझी मैत्रीण मानतेस ना, मग तू एकदाही हा विचार केला नाहीस की तुझे प्रॉब्लेम्स तू माझ्याशीही शेअर करू शकतेस. मेनका, मला खूप वाईट वाटतंय की तुझ्या प्रॉब्लेम्स बद्दल मला आज कळतंय ग. आणि तेही तेव्हा जेव्हा सोहन काल घरी नाही आला. ऍक्च्युली आकांक्षा, मला तुला सांगून अजून त्रास नव्हता द्यायचा, म्हणूनच मी सोहनला सांगितलं. काही हरकत नाही मेनका. मी आणि सोहन वेगळे थोडीच आहोत. तू मला सांग, नाही तर सोहनला. काय फरक पडतो, हो ना सोहन?
मला या गोष्टीचा आनंद आहे की तुझे प्रॉब्लेम शेअर करण्यासाठी तू आम्हाला लायक समजतेस. आम्ही पूर्ण प्रयत्न करू की तुला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. सोहन, तुम्ही दोघं बसून गप्पा मारा. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. आई, हे तू बरोबर नाही केलंस. काय चांगलं नाही केलं? आई, तू इतका भोळेपणाचा आवडतेस जसं काही तुला काही माहितीच नाहीये. तुला माहिती होतं ना की तो हार मला किती आवडत होता ते, आणि मला असं वाटत होतं की तो हार तू मला देशील, पण नाही. तू तो हार जाणून बुजून त्या तृष्णा वहिनीला दिलास. पूजा, तो हार घराच्या सुनेचा असतो आणि त्याच्यावर तिचा हक्क असतो, म्हणून मी तो हार सुनबाईला दिला. आई, हे हक्क वगैरे मला काही सांगू नकोस. मला फक्त एवढंच माहितीये की जर तुला तो हार द्यायचा असता ना तर तो तू मला दिला असतास आणि कुणी काहीही बोललं नसतं. पण नाही, तू असं केलं नाहीस. तू एवढा सुंदर आणि एवढा महागडा हार त्या तृष्णाला देऊन टाकलास, तिला जिची लायकी नाहीये एवढा महागडा हार घालायची. पूजा, आता तू रागात आहेस म्हणून असं बडबडतेस. आणि हो, यापुढे सुनबाईच्या विरोधात कोणताही चुकीचा शब्द नाही बोलणार तू. तू मला आता काहीही बोल आई, पण जोपर्यंत मी तो हार घेत नाही तोपर्यंत मी शांत नाही बसणार. मी बघते की तू तिच्याकडून तो हार कसा घेतेस. सुकन्या आमच्या कन्या. मी बघते की तू तिच्याकडून तो हार कसा घेतेस. सुनबाई आता फक्त या घराची सून नाहीये, ती माझ्यासाठी मुलगी आहे. मला समजत नाही आई, नक्की तुला झालंय काय? का 24 तास त्या तृष्णाची माळ जपत असतेस? पूर्वीची तूच बरी होतीस. कमीत कमी तिच्या चुका तरी तुला दिसत होत्या. ते जे दिसत होतं ना, ती काही तृष्णाची चूक नव्हती, माझा गैरसमज होता जो आता दूर झालाय. आणि सुनबाईचा खरेपणा आणि चांगुलपणा याची मला जाणीव झाली. नाही आई, गोष्ट काहीतरी वेगळीच आहे. एक तर तू तिच्या विरुद्ध कुठला तरी नवीन प्लॅन करतेस, नाहीतर असं काहीतरी झालंय की तू तिला घाबरतेस. पूजा, ना मी तृष्णाला घाबरले आणि ना तिच्या विरोधात काही कारस्थान रचते. सुनबाई आता माझ्यासाठी सून नाही, तर माझ्यासाठी माझ्या मुलीसारखी आहे. आणि सुनबाईने माझं मन जिंकलंय, म्हणूनच तिच्याविषयी माझ्या मनात भीती नाही तर प्रेम आहे. आणि हो, अजून एक गोष्ट, यापुढे तू हाराविषयी काहीच बोलणार नाहीयेस, समजलीस? आकांक्षा, जेव्हापासून मला कळलंय की माझी मॉम स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकते, कोणाचा तरी जीवही घेऊ शकते, तेव्हापासून माझा त्या घरात जीव गुदमरतोय. एक क्षणही तिथे राहावं असं वाटत नाही मला. तुला असं वाईट यासाठी वाटतंय मेनका, कारण तुला खोटं आता आवडत नाहीये.
आणि तू सत्याच्या बाजूनी आहेस. असं होऊ शकतं आकांक्षा. मी जेव्हाही तुझ्या घरी येते ना तेव्हा मला खूप आवडतं. मला असं वाटतं की हे घर मला खूप काही देतंय. कारण तू या घराला आपलं घर मानायला सुरुवात केली आहेस. आणि तसंही आपल्या घरात सगळ्यांनाच राहायला आवडतं ना. मेनका, तू जरा वेळ बस, मला बाबांना औषधं द्यायची आहेत. मी आता लगेच येते. ठीक आहे. सोहनचा मेसेज. आय लव्ह यू आकांक्षा. आज कॅफेटेरियामध्ये 6:30 वाजता भेट. मी तुझी वाट बघेन. नक्की ये हा. तुझा सोहन. अगं मेनका, आकांक्षा, कदाचित तुझ्या फोनवर मेसेज आलाय. कोणाचा? मला नाही माहित. ऍक्च्युली मी मेसेजची रिंगटोन ऐकलेली. आय लव्ह यू आकांक्षा. संध्याकाळी 6:30 वाजता कॅफेटेरियात भेटूयात. मी तुझी वाट बघेन. हा सोहन पण ना. मी आता येते हा आकांक्षा. अगं मेनका, एवढी घाई कसली? बस ना थोडा वेळ. ऍक्च्युली मला खूप थकवा आलाय बहुतेक. विचार करते घरी जाऊन आराम करावा. ठीक आहे. सुकन्या आमच्या कन्या. काय झालं मेनका? इतक्या रागात काय आहेस? रागात नाहीये. माझ्या हातात असतं ना तर त्या नालायक आकांक्षाचा तिथेच गळा दाबला असता. काय झालं हे सांगशील की आता अशीच रागात राहशील? काही नाही. सोहन आणि आकांक्षा त्या दोघांमध्ये मी जेवढी दरी आणण्याचा प्रयत्न करते ना तितकेच ते दोघं एकमेकांच्या अजून जवळ येतात. आता काय झालं? काही नाही. सोहन आणि आकांक्षामध्ये मी जितकी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करते ना, किती प्रयत्न केला पण त्याचा परिणाम काय झाला? काहीच नाही. आकांक्षाला तर काही फरकच नाही पडला. तिने सोहनला काहीच विचारलं नाही, संशय नाही घेतला आणि उलट त्याला चहा बनवून पाजला. प्रकरण तर खूपच गंभीर दिसतंय. जर आकांक्षा आणि सोहन असेच भेटत राहिले तर सोहन आकांक्षाचा होईल. मग तुझं काय? नाही ब्रो, मी असं काहीच व्हायला देणार नाहीये. या सोहन आणि आकांक्षाचं काही ना काही करावं लागेल. तू काळजी नको करूस मेनका. आता काय करायचं ते मी बघतो. हॅलो मिस्टर रस्तोगी, मी अभिषेक थापर बोलतोय. नमस्ते सर. कशी आठवण झाली या गरीबाची? मिस्टर रस्तोगी, आम्ही मसुरीमध्ये एक नवीन ऑफिस उघडणार आहोत ज्याच्या उद्घाटनासाठी मोठमोठे पॉलिटिशियन्स येणार आहेत. आणि माझी इच्छा आहे की तुमच्या वृत्तपत्राने ही बातमी फोटो सहित खास करून छापावी. का नाही सर, तुम्ही जसं बोलाल. मग ठीक आहे, तर तुम्ही उद्याच कोणाला तरी मसुरीला पाठवून द्या. आणि हो, लक्षात ठेवा की फोटो असे आले पाहिजेत की लोकांनी वावा केली पाहिजे.
नक्की अभिषेकजी. माझ्याकडे एक फोटोग्राफर आहे सोहन सर. तो फोटो काढतो तेव्हा असं वाटतं की फोटो बोलकी आहे. मी त्यालाच पाठवतो सर. आता कसं बोललात? तुमच्या या मिस्टर सोहनची आम्ही मसुरीला वाट पाहू. थँक्यू मिस्टर रस्तोगी. नक्की सर. मेनका, तुझं काम तर झालं. आता तर खुश आहेस ना? पण ब्रो, मला हे कळलं नाही की आपली कोणती ब्रांच सुरू होते मसुरीमध्ये आणि तिकडे सोहनचं काय काम? नाही कुठलं ऑफिस उघडणार आहे आणि नाही कुठलं काम. हे बघ, हा प्लॅन मी तुझ्यासाठी बनवलाय. मेनका, ऑफिस तर्फे सोहन मसुरीला जाईल आणि तू आपल्या मर्जीने. तिथे सोहनला भेटून तू त्याच्याशी मैत्री वाढवायचा प्रयत्न कर. मला पूर्ण विश्वास आहे की सोहन आकांक्षाला खूपच लवकर विसरेल. वा, काय प्लॅन बनवलायस ब्रो. शेवटी तूही आपल्या डोक्याची कमाल दाखवलीसच. हो मेनका, पण फक्त तुझ्यासाठी. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.